नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 10 फेब्रुवारी 2024 शनिवार आज पासून पुढील 2 दिवस महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तापमान वाढल्या व थंडीचा जोर कमी झाला असून अनेक भागात रात्री व पहाटे थंडी जाणवत असल्याने हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजपासून पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। तर राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी ढगाळ हवामान राहील। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।